कॉफीचा दुसरा कप संपत आला होता, पण प्रीतीचा काहीच पत्ता नव्हता. पुन्हा एकदा घड्याळात नजर टाकली. 1 तास होऊन गेला होता. मनातली बेचैनी क्षणाक्षणाला वाढतच होती. अस्वस्थपणे मी पुन्हा एकदा कॉलेजच्या गेटकडे नजर टाकली. प्रीतीचा आज रिझल्ट होता. जेव्हा कॉलेजपाशी प्रीतीला सोडलं, तेव्हा सॉलिड टेन्शनमध्ये होती. आय एम स्केअर्ड तरुण. तिचा थंड पडलेला हात माझ्या हातावर ठेवत ती म्हणाली होती, आय डोंट वॉन्ट टू फ्लक. कशाला काळजी करतेस प्रीतू, होशील अगं पास. मी समजावणीच्या स्वरात म्हणालो होतो. काळजी करू नको म्हणजे? कसा अभ्यास केला आहे आणि काय पेपर लिहिले आहे ते आत्ता आठवते मला तरुण. पण का? मग करायचाच ना अभ्यास. करायचाच ना अभ्यास म्हणे, प्रीती चिडून म्हणाली. तेव्हा तूच होतास ना माझ्या सगळ्या वह्या पुस्तकात, माझ्या मनात, सगळीकडे तूच होतास. कसा करणार होते मी अभ्यास? खरं तर प्रीती इतकाच मी सुद्धा टेन्शनमध्ये होतो. प्रीती नुकतीच पास झाली नाही तर निदान किमान फर्स्ट क्लास तरी मिळावा अशी इच्छा होती. म्हणजे निदान माझ्या आईबाबांशी बोलताना तेवढंच एक सांगता आलं असतं. आईने विचारलं असतं काय करते सध्या, तर काय सांगणार होती? नापास झाली म्हणून, विषय राहिलेत म्हणून, 10 मिनिटात येते म्हणून जी गेली होती आता तासभर उलटून गेला तरीही पत्ता नव्हता. थंड झालेली कॉफी एका घोटात संपवून टाकली आणि अजून एका कॉफीची ऑर्डर द्यावी का असा विचार करत असतानाच प्रीती कॉलेजच्या गेटमधून बाहेर येताना दिसली. तरुण. रस्त्याच्या पलीकडून मार्कलिस्ट हवेत हलवत प्रीतीने हाय केलं. निदान चेहरा तरी आनंदी होता, म्हणजे किमान नापास तरी झाली नव्हती. मनाला तेवढं समाधान लाभलं. मी पटकन उठून हॉटेलच्या बाहेर आलो. फर्स्ट क्लास शोनू, प्रीती लांबूनच ओरडत सांगत होती. हा शोनू कोण ह्याचा शोध घेत आजूबाजूने जाणाऱ्या लोकांच्या नजरा माझ्यावर येऊन थांबत होत्या. शू. तोंडावर बोट ठेवत मी म्हणालो, आधी इकडे ये, तिकडूनच नको ओरडूस. पण प्रीतीला काहीच ऐकू येत नव्हते. मार्कलिस्ट हवेत नाचवत ती अर्धा रस्ता क्रॉस करून डिवायडरवर येऊन थांबली. बघ बघ, फर्स्ट क्लास आहे मला. चल जाऊ तुझ्या घरी, काय म्हणतोस? प्रीती तिकडूनच मला विचारत होती. ओके. मी हसत हसत मान हलवली. प्रीतीने रस्ता ओलांडायला सुरुवात केली. त्याच वेळी समोरून येणाऱ्या एका कारकडे माझं लक्ष गेलं. प्रीती माझ्याकडेच बघत येत होती, तर कारवाला आपल्या नादात फोनवर बोलत येत होता. प्रीती, लेफ्ट बघ, मी ओरडून म्हणालो. काय? थांब तिथेच, म्हणून मी गडबडीत रस्ता ओलांडून पलीकडे गेलो आणि तिला मागे ढकलले. नशिबाने त्या कारवाल्याचे लक्ष गेलं आणि त्याने पटकन गाडी बाजूला घेतली, नाही तर आम्ही दोघंही उडलोच होतो. खिडकीतून वाकून त्याने आम्हाला 2-4 शिव्या हासडल्या. गर्लफ्रेंड समोर शिव्या खाल्लेला कुणाला आवडेल? मी ही 2-4 भचे शब्द त्याला ऐकवले आणि माघारी वळलो, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. मागून येणारा 407 टेम्पो खूपच जवळ येऊन थांबला होता. मी पटकन बाजूला व्हायला प्रयत्न केला, पण बॉटनच्या सॅडची एक जोराची धडक हाताला बसली आणि मी मागे फेकलो गेलो. रस्त्यावर आदळलो तेव्हा पाठीतून एक सनकन कळ शरीरभर पसरली. उजवा पाय जोरात फुटपाथच्या टोकावर आपटला. सगळं जग गोलाकार फिरतंय असं जणू वाटायला लागलं. डोकं आणि मानेच्या मधून कसलासा गरम स्त्राव बाहेर आलेला जाणवला. मला फक्त प्रीतीचा आवाज ऐकू येत होता. तरुण, ओ माय गॉड तरुण, आर यू ओके? ऑटो, ऑटो, प्लीज स्टॉप. माझं सर्व शरीर बधीर झालं होतं. शरीराला कुठलीच वेदना जाणवत नव्हती, पण प्रीतीला इतकं हेल्पलेस पाहून मनाला खूपच वेदना होत होत्या. मी उठून बसायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. शरीरातली सर्व ताकद हरपली आणि मी बेशुद्ध झालो. कितीतरी वेळाने संवेदना जाग्या झाल्या. मी कुठे आहे काहीच कळत नव्हते. प्रीतीच्या मुसमुसण्याचा आवाज येत होता. कोणीतरी तिला मी बरा होईन वगैरे सांगत होतं, तर कोणीतरी माझ्या आईबाबांचा फोन नंबर विचारत होते. मध्येच कोणीतरी डॉक्टर आले वगैरे म्हणालं, तर मध्येच कोणीतरी प्रीतीला पोलिसांशी बोलत FIR नोंदवायला सांगत होते. बिचारी प्रीती एकटीच पडली होती. मला डोळे उघडायची इच्छा असूनही उघडता येत नव्हते. कोणीतरी एव्हाना डोक्याला बँडेज वगैरे बांधत होते. काही वेळातच मी पुन्हा बेशुद्ध झालो.
बहुतेक संध्याकाळी खूप उशिरा जाग आली. कुठल्याशा हॉस्पिटलच्या एका खोलीत मी होतो. प्रीती बेड शेजारच्या खुर्चीत बसली होती. मी डोळे उघडलेले बघताच ती पटकन उठून माझ्या शेजारी आली. हाऊ आर यू? त्रास होतोय काही? खूप दुखतंय का? आय एम फाईन, मी कसाबसा म्हणालो. काय झालंय? नथिंग, डॉक्टर म्हणाले. फार काही नाही, ब्लड लॉस झालाय, नशक्तापणा आलाय फक्त. फक्त काय? मी घाबरून विचारलं. नाही म्हणजे फक्त पायाला प्लास्टर आहे तुझ्या. छोटंसं ऑपरेशन करावं लागल. 2 स्क्रू लावले घोट्यापाशी. प्रीती पायाकडे बोट दाखवत म्हणाली. ओ माय गॉड, मग आता? आता काही नाही, महिनाभर आराम करायचा. प्रीती चेहऱ्यावर उसनं हसू आणत म्हणाली. मी मगाचपासून बघत होतो, ती माझ्याशी नजरानजर टाळत होती. काय झालंय प्रीती? एव्हरीथिंग ऑल राईट? माझ्यामुळे झालं नाही तरुण. मीच मूर्खासारखं रस्ता क्रॉस करत होते. सो सॉरी शोनू. तिला रडू आवरत नव्हते. मला त्या स्थितीतही हसायला येत होते, पण शक्यतो मी हसू आवरलं. हॉस्पिटलची ती हिरव्या निळ्या पडद्यांची रूम प्रीतीच्या आसनाने सुद्धा किती फ्रेश वाटत होती. मी काही बोलणार एवढ्यात आई खोलीत शिरली. अरे, आलास तू शुद्धीवर? माझ्याकडे बघून म्हणाली. मला फोन नाही का करायचास? इथेच तर गेले होते खाली. प्रीतीकडे बघून म्हणाली. मी करणारच होते आंटी फोन. प्रीती नाक पुसत म्हणाली. नक्की काहीतरी बिनसलं होतं. प्रीती थोड्या वेळ थांबली आणि मग बाहेर जाऊन बसली. तू काय करत होतास रे तिच्यासोबत? असली लोक भरले आहेत का तुझ्या ऑफिसमध्ये? आई म्हणाली. आई प्लीज, तिची काही चूक नाहीये. टेम्पो, तू अजिबात तिची बाजू घेऊ नको. तुला इथे ज्या लोकांनी आणलं त्यांनी सांगितलं ती न बघताच रस्ता क्रॉस करत होती आणि तू तिला कारपासून वाचवायला गेलास तर. आई, ते लोक काय काही पण बोलतात. आपण त्यांचं ऐकायचं का? आणि पोलीस? FIR केली त्यांनी, त्यात पण तेच लिहिलंय. बोलता बोलता आईचं लक्ष टेबलावरच्या ठेवलेल्या प्रीतीच्या मार्क लिस्टकडे गेलं. बऱ्याच वेळ तिने मार्क लिस्ट बघितली आणि मग मला म्हणाली. खोटं बोललास ना तू माझ्याशी? तुझ्या ऑफिसमध्ये नाही आहे ना ती? अंडर ग्रॅज्युएट कधीपासून तुमची कंपनी लोक घ्यायला लागली? आई प्लीज ऐक तर. पण मी काही बोलेपर्यंत आई बाहेर निघून गेली होती. 1 आठवड्याने मला डिस्चार्ज मिळाला. उभं राहताना पायातून वेदनांचा लोळ वाहत होता. वाटत होतं प्रीतीचा हात हातात धरावा, तिच्या खांद्याच्या सहाऱ्याने चालावं. पण आई वडील बरोबर असल्याने शेवटी वॉर्ड बॉयच्या सहाऱ्याने कसाबसा टॅक्सीत जाऊन बसलो. सगळाच प्रॉब्लेम झालाय. विमला मावशीकडे कामांचा ढीग पडलाय. माझ्या भरोश्यावर होती ती. आता मीच नाही गेले तर? घरी आल्यावर आई म्हणत होती. मावशीकडचं बारसं आठवडाभरावर येऊन ठेपलं होतं. पण आता मी घरी म्हटल्यावर आईचा मोठा प्रॉब्लेम झाला होता. डोंट वरी मम्मीजी, आय विल टेक केअर ॲट होम. अचानक प्रीती म्हणाली. मी आणि आईने चमकून प्रीतीकडे बघितलं. तू काय करणार? परत काहीतरी तोडून फोडून ठेवशील? नाही मम्मीजी, किचन घरी सगळं मीच करते, ट्रस्ट मी. आईला समहाव पटलं होतं, पण दुसरा पर्याय पण नव्हता. तिला मावशीकडे जाणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं. आई नाईलाजाने का होईना तयार झाली. प्रीती सकाळी 9 वाजताच आईच्या जायच्या आधी घरी आली. आई तिला किचनमधल्या गोष्टी दाखवून जायची. मग फक्त मी आणि प्रीती. पहिले काही दिवस प्रचंड विकनेस होता. औषधांनी तर सारखी झोप यायची. कसं वाटतं शोनू आता? मी उठल्याचं पाहून प्रीतीने विचारलं. बरं वाटतंय. सोफ्यावर उठून बसत मी म्हणालो. आम्ही जनरल गप्पा मारत होतो इतक्यात आईचा फोन आला. तरुण, काही खाल्लंस का? नाही, आत्ताच उठलोय. का? अरे, सकाळी सांगायचंच विसरले. आज चतुर्थी आहे. उपवास करणार आहेस का आज? म्हणजे बघ, जमणार असेल तर कर. हो करेन ना. बरं वाटतंय मला. बरं, मग मी येते तासाभरात घरी. तुला खिचडी करून देते. मी रिसिव्हरवर हात ठेवून प्रीतीला विचारलं. तुला साबुदाणा खिचडी येते का करता? प्रीतीने हसून मान हलवली. अगं, तू कशाला तेवढ्यासाठी घरी येतेस? प्रीती करेल ना. अरे, तिला कुठली येते? पंजाब्यात नाही करत खिचडी.
येते आई, हे घे, बोल तिच्याशी. नमस्ते मम्मीजी, प्रीती म्हणाली. जी मम्मीजी. हां मम्मीजी. कहा? हा जी. आई बहुतेक प्रीतीला सूचना देत होती. मी मात्र प्रीतीकडेच बघत होतो. ही पंजाबी लोक ते हा जी किती मस्त म्हणतात नाही. कानाला ऐकायला मस्त वाटतं. आणि प्रीती बोलत असताना तर काय सांगू. काय झालं? प्रीतीने फोन ठेवल्यावर मी विचारलं. नथिंग, तू आराम कर, मी बनवते तुला खायला, असं म्हणून प्रीती किचनमध्ये गेली. प्रीती किचनमध्ये गेल्यावर मी लॅपटॉप पुढे ओढला, VPN चालू केलं आणि कामाला लागलो. किचनमधून भांड्यांचे, गॅस चालू केल्याचे, फ्रीजचे दार उघड बंद केल्याचे, मिक्सरचे, ओव्हनचे आवाज येत होते. जनरली ज्या गोष्टी नेहमी फक्त आईच वापरते त्या आज प्रीती वापरत होती. मला काम बंद करून किचनमध्ये जाऊन प्रीतीला मिठी मारायची फार इच्छा होत होती, पण पायाचा ठणका काही कमीच होत नव्हता. साधारण अर्ध्या तासाने प्रीती खिचडीची प्लेट घेऊन बाहेर आली. मी एक महत्त्वाची मेल लिहित होतो. ठेव, टेबलावर घेतो. जस्ट 2 मिनिट्स, मी म्हणालो. अरे गार होईल, खाऊन घे. हो, 1 मिनिट फक्त. प्रीती माझ्या शेजारी बसली आणि चमच्यात खिचडी घेऊन म्हणाली. घे. अरे पण घेतो ना मी, जस्ट 1 मिनिट. नाटक करू नकोस, देते ना एवढं. पुढची 10 मिनिटं महत्त्वाच्या नसलेल्याही मेल्स मी लिहित बसलो. प्रीतीच्या हातून खाण्याचा आनंद काही औरच होता. खाऊन झाल्यावर मी प्रीतीला माझं ऑफिसचं काम काय असतं सांगितलं. लॅपटॉपवर तिला आमचं ॲप्लिकेशन दाखवलं. प्रीती माझं बोलणं मन लावून ऐकत होती. मध्येच लॅपटॉपवर वाकून बघत मी काय दाखवत असलेलं ॲप बघत होती. तिचे टपोरे डोळे कधी लॅपटॉपवर तर कधी माझ्याकडे वळत होते. मध्येच मला काय वाटलं कुणास ठाऊक, मी लॅपटॉप कडेला ठेवला आणि म्हणालो, प्रीती, व्हॉटेव्हर हॅपन्स, तू फक्त माझीच आहेस, कायमची. मग त्यासाठी मला काय करावं लागलं तरी चालेल, कसंही करावं लागलं तरी चालेल. तू फक्त माझीच आहेस आणि मी तुझ्याशीच लग्न करेन. इट्स अ जेंटलमॅन्स प्रॉब्लेम. तिचा हात हातात घेऊन मी म्हणालो, वी हॅव टाईम टू थिंक अबाउट हाऊ टू डू इट. आपला खालचा ओठ हलकेच चावत प्रीती म्हणाली. डोंट थिंक अबाउट इट नाव, डोंट वरी अबाउट इट नाव, जस्ट गेट वेल सून. येस राईट. बरं चल, मी घरी जाऊ. काही लागलं तर फोन कर, मी असेन तेथूनच लगेच येईन. ओके. मी प्रीतीला घट्ट मिठीमध्ये घेतलं. तिच्या हातांची मानेभोवतीची गुंफण, प्रेमाचा तो उबदार स्पर्श स्वर्गीय होता. त्या मिठीमध्ये फक्त आणि फक्त प्रेम होतं.